कशाला करतेस सगळा खट्टाटू? फारच आग्रह करतेस बाई तू आम्हाला आता. साहित्य सगळं हातात मिळणं काय सवयचं नाहीये आम्हाला, पचायचं नाही ते. आपल्याला कधीच सवय नसते आंटी. पण या 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 इकडे या 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 बसा बसा. एखाद दिवशी आराम करायचा का? माझी आई ना नेहमी सांगत असते की बाई आहे ना बाई, तिचं पूर्ण आयुष्य पूर्वी चुली पुढे आणि आता या गॅस पुढे. काय अर्थ? आज आरामात मस्त कॉफी प्या. शाब्बास आकृती, अगदी बरोबर बोललीस तू. अगं तरी मी हिला केव्हाच सांगतोय की आता मी रिटायर होतोय तर तुला स्वयंपाक घरात मदत करेन. मदत यांची रिटायर झाल्यानंतर ना तुम्ही जेवढे घराबाहेर राहाल तेवढी मला जास्त मदत होणार आहे. हे बघ, हे असं असतं. काय असं असतं? तुला माहितीये का मध्ये यांनी काय केलंय? खिचडी बनवून दिली यांनी मला. हसताय काय? मला म्हणाले बाहेर बस. मी आपली बसले आणि त्यांची पांढरी वीट आहे ना त्याच्यावर बघून बघून यांनी खिचडी बनवली. पण केली की नाही खिचडी मी? माझं जे भांड होतं ना ज्यात यांनी खिचडी बनवली तेव्हापासून इतक्या वेळा धुतलंय ग, काळं ते काळच राहिलंय. साबुदाणा आत जायला त्या भांड्यात घाबरतो. हे बघ कसं आहे आकृती, हिचं मला मिळणारं प्रोत्साहन जे आहे ना ते जरा कमी पडते, बाकी काही नाही. नाहीतर एरवी माझ्या इतका मन मोकळा नवरा कधी पाहिलंस का कुठं तू? कुठेच नाही पाहिलेला. झाली कॉफी. वा वा. बघा पिऊ. अरे वा, कशी झाली सांगा. मस्त, एकदम झकास. अरे थँक्यू. खरंच एकदम बेस्ट केलीस. मी काय म्हणतो, हिलाही शिकव ना एकदा कॉफी करायला. काही काय, मैंने पिए इनके हाथ की, मस्त करतात या. छान खरं मस्त. अरे थँक्यू. सौमित्राला देऊन येत. गुणी आहे ना मुलगी, गोड आहे आणि समजूतदार पण आहे. हो, अशी मुलगी सौमित्रासाठी मिळायला पाहिजे आता. काय काय माझ्या मनात जे विचार आहेत तेच तुमच्या मनातही आहेत का? हे बघ नलू, सध्या तरी माझ्या मनामध्ये फक्त कॉफी आहे. क्या बात आहे. आता तुझ्या मनात काय ते सांग बरं. हेच की आपण विचारायचं का हिला? असं काय करतेस नलू? आकृतीने स्वतःच सांगितले ना आपल्याला की उगीच घाई गडबड करू नका म्हणून. मग आणि आता तू डायरेक्ट तिलाच जाऊन विचारलंस तर काय वाटेल तिला? माई, माई, लवकर इकडे ये. काय झालं? अगं काय डोकं दुखतंय का? पाणी हवंय का? मला खूप अस्वस्थ वाटतंय. मला कळत नाही काय होतंय माई. सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस ना तू? हा थांब, मी लिंबाचं सरबत आणते तुझ्यासाठी. नाही, तू जाऊ नकोस कुठे प्लीज. तू इथेच बस. तू इथे माझ्यापाशी बस. अगं काय झालंय? मला खूप भीती वाटते माई. घाबरण्यासारखं काय आहे मैत्री? हा अगं मी आहे ना.
माई सौमित्र ठीक असेल ना? का मीच सारखं काम करायचं मला काही खरंच कळत नाही. सगळे बसा हा घरात ऐकत पण नाहीये कोणी, नुसते बसून राहतील. एकट्या बाईनी झिजायचं या घरात बस, बाकी काही नाहीये. बाईचं आयुष्य काय आहे? हा बोल. काकू हा ऐका, म्हणजे घाबरू नका तुम्ही. अगं काय? सौमित्राचा ऍक्सिडेंट झालाय. काकू सावरा, तुम्ही शांत व्हा. काकू हे बघा, तो बरा आहे आता. आता सगळं नीट आहे. हा कुठे कुठे? मला त्याला भेटायचंय. हो तो येतोय. कुठे? ते बघा आला तो. ते बघा, ते बघा कुठे? आला. तुम्ही शांत व्हा. बघा सौमित्र, काय झालं बाळा तुला? ये कुठे लागलं? दाखव कुठे. हे बघ केवढे. अरे हात मोडला त्याचा. फ्रॅक्चर नाही, खरचटलंय. फक्त खरचटलंय मग मोठं. हे बघा. अरे काय झालं रे? अंकल आंटी काही नाही झालेलं, डोंट वरी. ते एक गाडी आली मागून आणि त्याला धडक मारून गेली, त्यामुळे जरा टाके पडले. पण डॉक्टरांनी त्याला औषध वगैरे दिलेलं आहे आणि ॲनेस्थेशिया पण दिलाय, त्यामुळे जरा गुंगीत आहे. झोपल्यावर बरं वाटेल त्याला. हो हो त्याला झोप अरे, जा विश्रांती घे. जा नीट घेऊन जा रे. हळू त्याला त्याला नीट घेऊ. नीट घेऊन जा. बघा रे त्याच्याकडं काय पोरग. सूप करते मग दादर हे होईल. परमेश्वर आहे काय रे. हे सगळं ना त्या मैत्रिणीमुळे झालेलं आहे, माहितीये का तुम्हाला? हे कशात लक्ष नाही या पोराचं. माई तू प्लीज फोन लावतेस का जरा सौमित्राला? नाही ऐक, मला खूप विचित्र फिलिंग येते. तू एकदा फोन लाव म्हणजे आपल्याला कळेल की तो बरा आहे ना. अगं पण आपण कशाला करायचा फोन? सगळं ठीक असेल अगं. आणि एवढंच तुला वाटतंय ना, मग तूच कर ना. नाही नको, मी नको. काकू माझ्याशी नीट बोलणार नाहीत. नाही तुला माहितीये काल सौमित्र दारू प्यायला होता ग. हो का? हो. तू फोन लाव त्याला. तू मी एवढं म्हणते ना तुला, लाव फोन तू. अगं मी सांगतेय ना तुला, सौमित्रला काहीही झालेलं नसणार. तो अगदी बरा असणार आहे. तू उगाचच काळजी करतेस. हे बघ, तसं असेल तर बरंच आहे, पण माझ्या समाधानासाठी तू फोन लाव. आणि एक फोनच लावायचा ना, इतके काय आडेवेडे घेतेस तू? काय बोलतेस तू? आडेवेडे कशाला घेईन मी? मग तू फोन कर. हे घे फोन लाव. लागला? रिंग होतीये. काय होतंय? अगं उचलत नाहीये कोणी, कामात असतील ते. ठीक आहे, आपण परत करूया. तू जरा आराम कर. हा अगं पण नाही, काय नाही, आराम कर. कसं आहे आता सौमित्र? कुठे आहे तो? झोपलाय तो, आराम करतोय. मला बघायचंय त्याला. सांगितलं ना, झोपलाय तो, आराम करतोय. जगू दे त्याला. काकू प्लीज